नक्कीच आजच्या दिवसातील पहिला सामना पाहू शकाल. एका बाजूला टीम असेल ती म्हणजे ॲक्शन स्पोर्ट आणि दुसऱ्या बाजूला आसोबानगर. प्रथम नाणेफेक जिंकली ती म्हणजे ॲक्शन स्पोर्ट या संघाने आणि एकंदरीत फिल्डिंग करायचा डिसिजन घेतला. बॅटिंग करावी लागेल ते म्हणजे हसोबा नगर या संघाला. प्लीज विनंती असेल मैदानाच्या आतमध्ये बॅट्समन पाठवा. 4 षटकांचा पहिला सामना पाहायला मिळेल. अप्रतिम दर्जेदार या स्पर्धेचं आयोजन सातत्यानं पाहू शकाल. रणजितदादा किनी यांच्या कार्यानं उजाळा देण्याचे काम या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहू शकाल. येत्या काळात बऱ्याच स्पर्धा अजून या जुचंद्र नगरीमध्ये येणं बाकी असेल. मोहनदादा पाटील त्यांची ती स्पर्धा, त्यानंतर रणजितदादा किनी बऱ्याच स्पर्धा या जुचंद्र नगरीमध्ये अजून देखील येणं बाकी असेल. मंगेजी चव्हाण येत्या काळात जर पाहिलं तर एक मोठी स्पर्धा नाईटच्या माध्यमातून त्यांच्या नेतृत्वाखाली ती स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. परिला नगरच्या ठिकाणावर अप्रतिम स्पर्धा असेल, ती देखील नाईटच्या माध्यमातून स्पर्धा आपण पाहू शकाल. नक्कीच प्रत्येक सामना 3 षटकांचा असेल याची देखील दखल द्या आमच्यापर्यंत. कमिटी मेंबर ते म्हणजे या स्पर्धेचे मुख्य आयोजक निशान म्हात्रे आमच्यापर्यंत डिसिजन देत आहेत की 3 षटकांचा हा देखील सामना पाहायला मिळेल पहिला आजच्या दिवसातील. नक्कीच पुढे एकदा डिसिजन चेंज होतो. 4 षटकांचा हा देखील नक्की 4 षटकांचा सामना असेल याची देखील दखलता घ्या. नक्कीच 1 षटक हे पॉवर प्लेचं असेल याची देखील दखलता घ्या मैदानाच्या आतमध्ये, याची देखील विनंती असेल. नक्कीच पॉवर प्ले देखील नसेल म्हणजे एक चांगली स्पर्धा आपण पाहू शकाल. आणि दोन्ही संघाच्या एक एक अतिरिक्त खेळाडू आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. प्लीज विनंती असेल दोन्ही संघांना 12 खेळाडू आमच्यापर्यंत कॉम्बॉक्स मध्ये पोहोचवायचा आहे. दोन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये एकत्रित पाहू शकाल. प्लीज विनंती असेल दोन्ही संघाचा एक एक अतिरिक्त खेळाडू आमच्यापर्यंत पोहोचवा. चला ना आसोबानगर, प्लीज विनंती असेल शेवटचा आणि अंतिम पुकार असेल. जर पहिला चेंडू पडण्याच्या आतमध्ये जर या ठिकाणी नाव सांगण्यासाठी आला नाही तर पॅनलला समोर जावं लागेल. चला प्लीज विनंती असेल आसोबानगर. नक्कीच सामन्यात सुरुवात पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचतोय, परंतु अजून देखील आमच्यापर्यंत नावं या फलंदाजीची पोहोचताना दिसत नाही आहे. भूषण आणि एकंदरीत चंदरी सलामीवर जोडी पाहू शकाल. निशांत पहिला गोलंदाज पहिला स्पेल या ठिकाणी हाताळताना दिसतोय. फटका चांगला क्षेत्ररक्षक असेल आणि अशा रीतीने जर पाहिलं तर टीम आसोबानगर या संघाचे 1 या धावसंख्येने या ठिकाणी स्टार्ट ऑफ द फाउंडेशन केलं जाईल. श्री गणेशा 1 या धावसंख्येने मैदानाच्या आतमध्ये केले जाईल. या स्पर्धेचा आजच्या दिवसातील एकंदरीत जर पाहिला तर पहिला बॉल एकंदरीत जर पाहिलं तर 11 वाजून 6 मिनिटाला पडलाय. अप्रतिम स्पर्धा आपण पाहू शकाल. एकंदरीत उपविभाग प्रमुख चषक 2023 चांगली स्पर्धा एकंदरीत या मैदानावर आपण पाहू शकाल.
पुढच्या एकदा बॉलर तयार, षटकातील पुढचा बॉल, वरती विकेटने बॉलर तयार, निशानला पाहू शकाल. आता स्ट्रायकरला बॅटर पाहायला मिळतोय, डावकर फलंदाज या ठिकाणी शफल झाले, इनटू द गॅप मध्ये फटका चांगला आहे. तत्पुरुष जर पाहिजे तर फाईन लेगला क्षेत्ररक्षक असेल त्याला बीट करून पहा, परंतु या ठिकाणी कमबॅक केलं जाते. आणि तत्पुरुष जर पाहिलं तर 2 धावा या ठिकाणी डेफिनेटली कमबॅक केल्या जातील. अप्रतिम फटका होता, परंतु थोडंसं बॅटचं एलिव्हेशन व्यवस्थित नव्हतं. आणि तिथून जर पाहिलं तर रोहित फाईन लेग रिझनला होता, आणि तिथून जर पाहिलं तर 2 धावा निघाल्यात. त्या म्हणजेच चंदनच्या बॅट मधून चेंडू फेकून झालेत आतापर्यंत, ते म्हणजे 2. धावसंख्या पुसली गेली ती म्हणजे 3. पुढचा बॉल गोलंदाज या बॅटची लिडिंग एज, चेंडू असेल हवेत आणि अशा रीतीने धक्का क्रमांक पहिला लगावला जाईल टीम हसोबानगर या संघाला. म्हणजे चंदनच्या माध्यमातून परतावं लागेल डगआउटच्या दिशेने. धावसंख्या 3 असताना घेऊया डीजे ब्रेक, देऊया डीजेला सर्वांचं सहर्ष स्वागत. NCA नायगाव क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून या स्पर्धेचं एक भव्य दिव्य आयोजन. आजच्या दिवसात 12 संघ या स्पर्धेच्या माध्यमातून खेळताना दिसतील. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल, पहिलं नाव सांगत जरा, किसनला आपण या ठिकाणी पाहू शकाल. फटका चांगला, क्षेत्ररक्षक असेल, डीप बाकवर्ड स्कोर लागला, पुढे सरसावेल तोपर्यंत पहा दुसऱ्या धावचा कौल घातक तोडू शकतो. आणि अशा रीतीने दुसरी धाव घेताना फलंदाज होईल बाद. किसनला देखील परतावं लागेल डगआउटच्या दिशेने. धावसंख्या 5 असताना लगावलेला हा दुसरा धक्का परतावा लागेल डगआउटच्या दिशेने किसनला. ओके, एक समुद्र संगीत लगेच या मैदानाच्या दिशेने. नांदताई घरदार सारे कमी कशाची ना त्याला, एकच वादा रणजित दादा कधी न मागे हटणार, एकच वादा रणजित दादा कधी न मागे हटणार, ज्याच्या मनात समाज हित रणजित किनी दादा, ज्याच्या मनात. नक्कीच स्पर्धेला सकाळचे सदर लाभलेले मोहनदादा पाटील, त्याचबरोबर जर पाहिलं तर मंगेशजी चव्हाण या स्पर्धेमध्ये तुम्ही आला, तुमचं सहर्ष स्वागत. संध्याकाळच्या सत्रात नक्कीच त्यांची देखील हजेरी आपल्याला पाहायला मिळेल. नक्कीच धावसंख्या पुसली गेली ती म्हणजे 5 धावा. नक्कीच 4 धावा धावफटकर लगावल्या गेल्या आहेत. 4 रन्स ऑन दी बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट. थोडीशी खराब सुरुवात झाली, परंतु इथून देखील कमबॅक करावं लागेल. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सौरवला आपण पाहू शकाल. चांगली फलंदाजी या मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. षटकातील पुढचा बॉल, ओव्हर दी विकेटने बॉलर तयार, फटका चांगला, क्षेत्ररक्षक असेल. आणि तत्पूर्वी जर पाहिलं तर वेगाने चेंडू पहा, अप्रतिम क्षेत्ररक्षक मोरच्या माध्यमातून झालं. आणि तिथून जर पाहिलं तर सौरभच्या बॅटमध्ये या ठिकाणी 2 धावा येतील, आणि या 2 धावाने संघाचा धाफडा जाऊन पोहोचेल. ते म्हणजे 6 या धाव संख्येवर. नक्कीच प्रथमेश कन्हैया भोई, प्लीज विनंती असेल, NCA चे अध्यक्ष ते देखील आहेत, त्यांना देखील विनंती असेल की व्यासपीठावरून स्थानापन्न व्हा. शेवटचा बॉल अजून देखील बाकी असेल. षटकातील पहिल्या गोलंदाज तयार, ओव्हर दी विकेटने सौरभ साठी 8 ते 10 पावलांचा रनअप. या ठिकाणी पहा थोडंसं
वाईट निघून जातोय, लेग स्टिक सोडून जाईल अवंता स्वरूपात. त्या ठिकाणी एक धाव अजून ऍड होईल. या एके धावेने संघाचा धाव फलक जाऊन पोहोचेल. ते म्हणजे एकंदरीत जर पाहिलं तर 7 धावा धाव फटका लगावला गेला. शेवटचा बॉल अजून देखील बाकी असेल. बोलत यार वरती विकेटने षटकातील पुढचा बॉल पहा. या ठिकाणी जर बॉल सोडला असता तर नक्कीच डेफिनेटली इस्ट्याना जाऊन आदळला असता, परंतु या ठिकाणी जर पाहिलं तर चिकीत सिंगल या ठिकाणी ऍड केली जाईल आणि एका धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल. ती म्हणजेच 8च्या घरामध्ये 8 धावा धाव फटका लगावला. प्रथम फलंदाजी करत असताना टीम हसोबा नगर 2 विकेट्स देखील गमावल्यात. 2 विकेट्स आणि 8 धावा या धाव फटकावर लगावल्या गेल्या आहेत. ऐकू एक समुद्र संगीत आणि लगेच मैदानाच्या दिशेने. हिरावानी दादाचा स्वभाव आज समाज कार्यात दादाच आईलय नाव. ज्याच्या नावात आहे ओ आग मोहनभाई पाटील एकटाच वाघ. ज्याच्या नावात आहे ओ आग मोहनभाई पाटील एकटाच वाघ. ज्याच्या नावात आहे ओ आग मोहनभाई पाटील एकटाच वाघ. ज्याच्या नावात आहे ओ आग आहे. नक्कीच धन्यवाद दीजिए. वेलकम बॅक सर्वांचं सहर्ष स्वागत. नवीन फलंदाज निखिल खन्ना याला आपण पाहू शकाल. खन्ना या नावाने प्रसिद्धी मिळाली, धावसंख्या पोचली गेली. ती म्हणजेच टीम हसोबा नगर या संघाची 8 धावसंख्येवर द ग्रेट मराठा संस्थेचे उपाध्यक्ष आदरणीय सन्माननीय नितीनदादा पाटील यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी सहकार्य आले. त्यांचे देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. पुढचा बॉल या ठिकाणी फटका चांगला क्षेत्ररक्षक असेल मयूर. थोडासा फंबल झालाय, त्याला बॅकअप प्रति मिळाले. तिथून जर पाहिलं तर 2 धावा सहज कंप्लीट केल्या जातील आणि पुन्हा एकदा जर पाहिलं तर रनिंग बिटवीन द विकेटने या ठिकाणी 2 धावा कंप्लीट केल्या जातील. या 2 धाव्याने संघाचा धाव फटक जाऊन पोहोचेल. ते म्हणजे एकंदरीत 10 या धाव संख्येवर. पुढचा बॉल गोलंदाज तयार. षटकातील पुढचा बॉल असेल सौरभ साडी. या ठिकाणी पहा फुलटच बॉल आले. ग्लान्स पद्धतीचा फटका क्षेत्ररक्षक असेल. डीप बॅकवर्ड स्कोर लागला. थोडीशी चुकी झाली. चेंडू वेगाने प्रस्थान होईल. या ठिकाणी जर पाहिले तर बाउंड्री लाईनच्या पलीकडे आला. या स्पर्धेतील सौरभच्या बॅट मधून निघालेला दर्जेदार चौकार. 4 धावा. 15 फेब्रुवारीला त्यांचा वाढदिवस येतो. चंद्र गावात क्रिकेट सामने तो भरवितो. समाजानं सर्व एकत्र घेऊन घेतलंय भगवनी शान. समाजानं सर्व एकत्र घेऊन हाती घेतलंय. वेलकम बॅक सर्वांचं सहर्ष स्वागत. आता जर पाहिलं तर कमबॅक केले जाते ते म्हणजे टीम हसोबा नगर या संघाच्या माध्यमातून सौरभची बॅट मैदानाच्या आतमध्ये बोलू लागले. नक्कीच या ठिकाणी थोडंसं फंबल झाला आणि तिथून आलेला हा चौकार. पुढचा बॉल गोलंदाज तयार. षटकातील पुढचा बॉल असेल ओव्हर दी विकेट. या ठिकाणी पहा अप्रतिम बॉल आहे. चौकार मारल्यानंतर कमबॅक केले जाते. निखिल खन्नाच्या माध्यमातून या ठिकाणी सुरेख गोलंदाज त्याच्या माध्यमातून केली जाईल आणि संघाची धावसंख्या पोहोचली गेली. ते म्हणजे 14च्या घरामध्ये 14 धावा या धाव फटकावर लगावला गेला. चेंडू फेकून झालेत आतापर्यंत जर पाहिलं तर 3 चेंडू फेकून झालेत. 14 धावा या धाव फटकावर लगावला. 2 विकेट्स देखील गेल्यात. कमबॅक करणं इथून देखील गरजेचं असेल. बॉलर तयार पहा. या ठिकाणी लिडिंग एज रोहित असेल. झेल सुटला जातोय, परंतु हा झेल कितपत माग ठरेल हे देखील पाहायचं गेले, कारण की एक सेट बॅट्समन त्याची झेल सुटले जाते आणि इथून जर पाहिलं तर नक्कीच फलंदाजाला देखील वाटलं की विकेट आहे, परंतु नाही. या ठिकाणी झेल झाली ड्रॉप. तिथून आलेली सौरभच्या बॅट मधून 1 धाव आणि एका धावेने संघाचा धाव फटका घेऊन पोहोचेल. ते म्हणजे 15च्या घरामध्ये 15 धावा धाव फटका लगावला गेल्या. 2 विकेट्स देखील गमावल्यात. अप्रतिम स्पर्धेचं आयोजन आपण पाहू शकाल. आरके एंटरप्राइजेस प्रस्तुत उपविभाग प्रमुख चषक 2023 चा हा नैदित्यमान सोहळा आपण पाहू शकाल. गोलंदाज तयार. षटकातील पुढचा बॉल ओव्हर दी विकेटने. या ठिकाणी फटका चांगला पहा. क्षेत्ररक्षक असेल मयूर. त्या ठिकाणी कुठलीच चुकी होणार नाहीये. अशा रीतीने धक्का क्रमांक 3 लगावला जाईल. टीम
हसोबा नगर या संघाला धावसंख्या पाहिली तर 15 असताना लगावलेला हा तिसरा धक्का. घेऊया डीजे ब्रेक, देऊया डीजेला संधी, ऐकूया डीजे युवराजचं एक सुमधुर सॉन्ग. DJ Pamia in the mix. जाईल तिथं मिळतोय मान भोळाय स्वभाव, जाईल तिथं मिळतोय मान भोळाय स्वभाव. रणजित किनीचं गाजतय नाव, आमचे दादाचं गाजतय नाव. रणजित किनीचं गाजतय नाव, आमचे दादाचं गाजतय नाव. वेलकम बॅक सर्वांचं सहर्ष स्वागत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रिन्सला पाहू शकाल. धावसंख्या 15 वर गेलेल्या 3 विकेट्स. आता मात्र जर पाहिलं तर बॅकफुटला दिसतोय तो म्हणजे हसोबा नगर आणि फ्रंट फुटला येतोय तो म्हणजे टीम एक्शन स्पोर्ट. परंतु इथून देखील कमबॅक करणं गरजेचं असेल कारण की 15 धावा धाव फटकावर लगावल्या गेल्या, 3 विकेट्स गेल्यात. षटक क्रमांक दुसरा पाहू शकाल. आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ झाला. शेवटचा बॉल या निखिल खन्ना याच्या दुसऱ्या षटकातील अजून देखील मैदानाच्या आतमध्ये बाकी असेल. JTC लाईव्हच्या माध्यमातून जुडले गेलेले घर बसलेले प्रेक्षक वर्ग त्यांचे देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. बॉल तयार. षटकातील पुढचा बॉल या ठिकाणी फुलटच बॉल आहे. लाऊड अपील केली जाते परंतु बॅटची एज घेऊन चेंडू निघून जाईल फाईन रिझनला. शॉर्ट फाईनला जर पाहिलं तर त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक असतील कुशान आणि तिथून निघालेले एक धाव एका धावाने संघाचा धाव फलक जाऊन पोहोचेल. ते म्हणजे 16च्या घरामध्ये 2 षटकांचा खेळ झाला. प्रथम बॅटिंग करत असताना टीम हसोबा नगर या संघाची धावसंख्या पोहोचली गेली 3 गडी बाद 16 ही धावसंख्या. ऐकूया एक डीजे सॉन्ग, देऊया डीजे युवराजला संधी लगेच मैदानाच्या दिशेने. हे जनक भोईर भावेश पाटील केतन भोईर साथीदार, जनक भावेश साथीदार, केतन भोईर साथीदार. नवीन गोलंदाज पाहू शकाल. षटक क्रमांक तिसरा विनयला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल. प्रिन्स हा फलंदाज स्ट्राईकला असेल. बॅटर फटका चांगला कव्हर रिझनला क्षेत्ररक्षक असेल. टीम मधून पुढे सरसावेल तोपर्यंत जर पाहिलं तर दुसरी धाव घेण्याचा घातक प्रयत्न केला जातो परंतु या ठिकाणी फेकी खराब बॅकिंग देखील थोडीशी खराब पाहायला मिळते. त्याच्याच माध्यमातून 3 धावा कंप्लीट केल्या जातात. अशा रीतीने चौथी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल का तर नाही. या ठिकाणी पहा 3 धावा सहजरित्या कंप्लीट केल्या जातील. या ठिकाणी 1 धाव होती त्या ठिकाणी 3 धावा येत आहेत. त्या 3 धावाने संघाचा धाव फलक जाऊन पोहोचेल. ते म्हणजे एकंदरीत 19 धावा या धाव फटकावर लगावल्या गेल्या. 3 विकेट्स आतापर्यंत गेल्या. तर प्रथम बॅटिंग करत असताना टीम हसोबा नगर या संघाची षटक क्रमांक तिसरा पाहू शकाल. एकंदरीत विनयला या ठिकाणी हाताळताना दिसेल. स्ट्राईकला बॅटर सौरभ. आतापर्यंत जर पाहिलं तर सौरभच्या बॅटमधून एकंदरीत विचार केला तर 6 चेंडू 10 धावा आतापर्यंत त्याच्या बॅटमधून येतो. एक चौकार देखील आलाय. बरोबर यार. षटकातील पुढचा बॉल या ठिकाणी पहा संभाजी डिलिव्हरी आहे. या ठिकाणी जर पाहिलं तर बीट केले जाते. फलंदाजाला अक्रॉस खेळण्याचा प्रयत्न केला जात होता परंतु या ठिकाणी जर पाहिलं तर सुपर लाईन अँड लेंथ विनयने कमबॅक केले या षटकामध्ये. चांगली गोलंदाजी डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये केली जाईल. बॉल तयार. षटकातील पुढचा बॉल या ठिकाणी इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे. या ठिकाणी वेगाने पुढे सरसावतील पहा प्रयत्न केले होते परंतु या ठिकाणी झेल झाली ड्रॉप आणि तिथून आल्या पण एकदा सौरभच्या बॅट मधून या ठिकाणी 2 धावा पहा अप्रतिम त्या ठिकाणी एफर्ट केला परंतु तिथून जर पाहिलं तर झेल ड्रॉप होतोय. तिथून आलेल्या 2 धावा या 2 धावाने संघाचा धाव फलक जाऊन पोहोचेल. ते म्हणजे एकंदरीत 21 या धावसंख्येवर चेंडू फेकून झालेत विनयच्या षटकातील. ते म्हणजे 3 अप्रतिम गोलंदाजी एकंदरीत ऍक्शन स्पोर्ट या संघाच्या माध्यमातून गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळते. पुढचा बॉल या ठिकाणी पहा अपील केली जाते परंतु नाही. या ठिकाणी जर पाहिलं तर पंचांच्या भूमिकात अप्रतिम पंच
या स्पर्धेसाठी लाभलेत. अप्रतिम गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. सुपर लाईन आणले विनय आतापर्यंत गोलंदाजी करतोय. चेंडू फेकून झालेत ते म्हणजे 4 धावसंख्या पोचली गेली ते म्हणजे 21च्या घरामध्ये. बॉल तयार. षटकातील पुढचा बॉल या ठिकाणी बॅटची लिडिंग एज रोहित असतील त्या ठिकाणी कुठलीही चुकी यावेळेला होणार नाही आहे आणि अशा रीतीने पुढे एकदा जर पाहिलं तर सौरभच्या बॅटमधून या ठिकाणी एक धाव होईल. एका धावीने संघाचा दाफला जाऊन पोहोचेल ते म्हणजे 22च्या घरामध्ये शेवटचा आणि अंतिम बॉल असेल. षटक क्रमांक 3तील अप्रतिम स्पर्धा आपण पाहू शकाल. सातत्याने स्पर्धेचं आयोजन परंतु या आजच्या दिवसात जर पाहिलं तर रणजितदादा किनी यांच्या कार्यांना उजाळा देण्याचं काम या स्पर्धेच्या माध्यमातून स्विचेट केला जातोय. आगळा वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी झेल झाली ड्रॉप विकेट होण्याची शक्यता होईल परंतु या ठिकाणी काय घडलं मैदानाच्या आतमध्ये तर झेलही नाही आणि धावचीक फलंदाज देखील बाद नसेल. अप्रतिम या ठिकाणी पाहायला मिळेल तो म्हणजे प्रिन्सच्या माध्यमातून एक धाव आली. एका धावाने संघाचा दाफलक जाऊन पोहोचेल ते म्हणजे 23च्या घरामध्ये 3 षटकांचा खेळ झाला. प्रथम बॅटिंग करत असताना टीम असोबानगर या संघाची धावसंख्या पोहोचली गेली 3 गडी बाद 23 धावा. जेव्हा डीजे ब्रेक जेव्हा डीजेला संधी ऐकूया युवराज डीजे त्याच्या माध्यमातून एक सॉंग. त्यांनी नाव मोठा कमावला. पालघर जिल्ह्यात आणि वसईत शिवसेनेचा अभिमान. पालघर जिल्ह्यात आणि वसईत अग्रसेनेचा स्वाभिमान. आमचा मोहन पाटील भाऊ बल्लाय साऱ्या दोस्तांची जान. आमचा मोहन पाटील भाऊ बल्लाय साऱ्या दोस्तांची जान. नक्कीच प्लीज विनंती असेल या पुढचा सामना असेल शेवटचा षटक अंतिम असेल मैदानाच्या आतमध्ये. साने गुरुजी स्पोर्ट जुचंद्र विरुद्ध संकेत 11 दोन्ही संघाला विनंती असेल की व्यासपीठावरून स्थानापन्न व्हायचं आहे. नक्कीच आजच्या दिवसात मायक्रोफोनवर जॉईन असतील ते म्हणजे सूरज बरोबर तयार. षटकातील पुढचा बॉल चौथ्या षटकातील पहिला बॉल इनसाइड आउट फटका चांगला क्षेत्ररक्षक आहे राहील प्रेक्षक म्हणून या स्पर्धेतील हा आलेला काय असेल चौकार असेल षटकार असेल आमच्यापर्यंत कळवा. नक्कीच पंचांच्या इशारा येतोय. 1 बाउन्स ओव्हर दी रो चेंडू निघून जाईल सी मारेचे बार हा आलाय दर्जेदार चौकार 4. रणजित किनी साथीदार दादाचा आमच्या तो दिलदार. दादाचा आमच्या तो दिलदार. दादाचा आमच्या तो दिलदार. हे भूषण पडवले जीव लग यार हेमंत वर्धक दादा खंबीर. हे 9 तरुणांच्या मध्ये दादाचा सहभाग. 9 तरुणांच्या मध्ये दादाचा. नक्कीच एकंदरीत विचार केला तर चौथे षटक आनंदाचे षटक आहे. पहिल्या चेंडूवर इरादे स्पष्ट करतोय प्रिन्सच्या माध्यमातून या ठिकाणी चौकार येताना दिसतोय. चौकाराने वेगाने संघाची धावसंख्या पोचली गेली ती म्हणजे 27च्या घरामध्ये. गोलंदाज यार पुढचा बॉल या ठिकाणी कमबॅक केला जातोय. पहा शॉर्ट ऑफ प्लेन बॉल होता हुक करायचा तो मिड विकेटला परंतु या ठिकाणी कुठलेही बॅटन बॅटर समन्वय मैदानाच्या आतमध्ये होताना दिसत नाही. या डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये केली जाईल. 2 चेंडू फेकून झालेत. धावसंख्या स्थिरावली ती म्हणजे सतत एकंदरीत जर पाहिजे तर 27 धावसंख्येवर आणि एकंदरीत 3 गडी बाद पाहायला मिळतात हसोबा नगर या संघाच्या माध्यमातून. पुढचे एकदा मयूरला पाहू शकाल. ओव्हर दी विकेटने बॉल तयार. षटकातील पुढचा बॉल या ठिकाणी पहा जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न फाईन लेगला चेंडू निघून जाईल त्या ठिकाणी कुशाल असेल आणि तत्पूर्वी जर पाहिलं तर प्रिन्सच्या माध्यमातून एक धाव आणि या ठिकाणी पहा चपडाईचं क्रिकेट प्रिन्सच्या माध्यमातून खेळलं जातं. ज्या ठिकाणी 1 धाव होती त्या ठिकाणी 2 धावा खर्च केल्या जातात. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न वेगाने केला जाईल आणि अशा रीतीने तिसरी धाव घेताना फलंदाज होईल बाद. सौरभला परतावं लागेल डगआउटच्या दिशेने. धावसंख्या पोचली गेली 2च्या सानिध्यातून. त्या ठिकाणी विकेट जाताना दिसतोय. नक्कीच पुढेच एकदा विनंती असेल प्रथमेश भोईर पुढेच एकदा विनंती असेल व्यासपीठावरून स्थानापन्न व्हायचं आहे. आमच्यापर्यंत अक्षर माहिती पोहोचवतात
धावसंख्या पुसली गेली ती म्हणजे एकंदरीत जर पाहिलं तर 29च्या घरामध्ये 29 रन्स ऑन दी बोर्ड, लॉस ऑफ 4 विकेट्स, 4 विकेट्स गेले, 29 धावा आहेत, फटकावर लगावला गेला होता. आतापर्यंत जर पाहिलं तर 4 विकेट्स देखील गेल्यात टीम नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सहयोगला पाहू शकाल. डावखुरी हाताचा फलंदाज जास्तीत जास्त बेनिफिट या मैदानावर आहे, परंतु काय घडेल हे देखील पाहायचं गेले. पुढचा बॉल या ठिकाणी पहा, पहिल्याच बॉल जर पाहिलं तर या ठिकाणी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्नामध्ये जर पाहिलं तर काय झालं मैदानाच्या आतमध्ये एक धाव आली, ते म्हणजे सहयोगच्या बॅटमधून एक धावाने संघाचा धावफलक जाऊन पोहोचेल, ते म्हणजे एकंदरीत आता मात्र 30 या धावसंख्येवर आणि चेंडू फेकून झाले ते म्हणजे 4. शेवटचे अजून देखील 2 बॉल बाकी असतील या पहिल्या डावातील. प्लीज विनंती असेल सानेगुरुजी स्पोर्ट जुचंद्र विरुद्ध संकेत 11 चंद्रपाडा, दोन्ही संघाला विनंती असेल की या ठिकाणी नाणेफेकी करण्यासाठी यायचं आहे. या पुढचे सर्व सामने अपील आउट केली जाईल आणि अशा रीतीने जर पाहिले तर अपील या ठिकाणी फेटाळून लावली जाते. लेगबाईच्या स्वरूपात या ठिकाणी एक धाव ऍड केली जाईल. या पुढचे सर्व सामने 3 षटकांचे असतील. आमच्यापर्यंत निशांत म्हात्रे माहिती पोहोचवतात. 3 षटकांच्या सामने या पुढचे आपल्याला पाहायला मिळतील. शेवटचा बॉल अजून देखील बाकी असेल. धावसंख्या पुसली गेली ती म्हणजे 31च्या घरामध्ये 31 रन्स ऑन दी बोर्ड. आतापर्यंत विचार जर केला तर 23 चेंडूमध्ये 31 धावा बनवल्या, 4 विकेट्स गेल्यात. शेवटचा बॉल अंतिम असेल. या ठिकाणी पहा ब्लॉकलचा बॉल लाऊड अपील केली जाते, परंतु या ठिकाणी बॅटची एज घेऊन चेंडू निघून जाईल. तत्पूर्वी जर पाहिले तर दुसऱ्या धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल आणि अशा रीतीने नॉनस्ट्राईक एंडला धोक्याची घंटा आणि अशा रीतीने जर पाहिले तर विकेट होईल. लेगबाईच्या स्वरूपात या ठिकाणी एक धाव ऍड होईल. 5 विकेट्स गेल्यात, धावसंख्या पोचली गेली ती म्हणजे एकंदरीत जर पाहिलं तर 32च्या घरामध्ये 33 धावांचं उद्दिष्ट 4 षटकामध्ये. कशा प्रकारे एकंदरीत बॅटिंग लाईनअप असेल ती म्हणजे ॲक्शन स्पोर्ट जुचंद्र या संघाच्या माध्यमातून धावसंख्या पोहोचली गेली ती म्हणजे 32च्या घरामध्ये आणि 33 धावा या 24 चेंडूमध्ये कराव्या लागतील. जाईल तिथं मिळतोय मान भोळा आहे स्वभाव, जाईल तिथं मिळतोय मान भोळा आहे स्वभाव. रणजित किनीचं गाजतय नाव, आमचे दादाचं गाजतय नाव. रणजित किनीचं गाजतय नाव, आमचे दादाचं गाजतय नाव. चला या पुढचा सामना असेल सानेगुरुजी स्पोर्ट जुचंद्र विरुद्ध असेल टीम संकेत 11. प्लीज विनंती असेल नाणेफेकीसाठी यायचं. या पुढचे संपूर्ण सामने 3 षटकांचे होतील याची देखील दखलता घ्या. प्लीज विनंती असेल की लगेच टॉससाठी या. नक्कीच 32 धावा झाल्या, 33 धावांचं उद्दिष्ट असेल. 24 चेंडू 33 धावा कशा प्रकारे करतील हे देखील पाहायचं. ॲक्शन स्पोर्ट जुचंद्र संघ. घेऊया डीजे ब्रेक, देऊया डीजेला संधी आणि लगेच या मैदान. जयकारा रुबाब दादाचा लयच न्यारा, रुबाब दादाचा लयच न्यारा, रुबाब दादाचा लयच न्यारा. गोरगरिबांना त्याचा सहारा, मानी तो दादाला गावयो सारा, मानी तो दादाला गावयो सारा, मानी तो दादाला गावयो. हे मनान सच्चा है लई नेक दिलात. चला शेवटचा आणि अंतिम कॉल असेल सानेगुरुजी संघ आणि संकेत 11. आता जर तुम्ही नाही आलात तर पॅनलच्या समोर जावं लागेल. आमच्यापर्यंत अक्षय आणि निशांत माहिती पोहोचवतात. 33 धावा या कराव्या लागतील विजयासाठी. 24 चेंडू 33 धावा. हवेचा वेग दोन्ही साइडून आपल्याला पाहायला मिळते. अप्रतिम स्पर्धा उपविभाग प्रमुख चषक 2023 हा नैदित्यपण सोहळा. हिऱ्यावानी दादाचा स्वभाव, आज समाज कार्यात दादाच हायलय नाव. ज्याच्या नावात आहे ओ आग मोहनभाई पाटील एकटाच वाद, ज्याच्या नावात आहे ओ आग मोहनभाई पाटील
नक्कीच या पुढचा आपण सामना पाहू शकाल. एकंदरीत स्थानिक गुरुजी स्पोर्ट जुचंद्र विरुद्ध असेल संकेत 11 सावंत काका यांच्या हस्ते हा नाणेफेक केला जाईल. अप्रतिम स्पर्धा या नायगाव परिसरामध्ये या मैदानावर आपण पाहू शकाल. सुपर आयोजन या स्पर्धेच्या माध्यमातून पाहू शकाल. एका बाजूला असेल दर्पण तर दुसऱ्या बाजूला असेल विपुल. दोन्ही संघांना असेल ऑल द बेस्ट. टॉसची प्रक्रिया या ठिकाणी केली जाईल. दोन संघांच्या माध्यमातून एका बाजूला असेल सानेगुर्दी स्पोर्ट जुचंद्र विरुद्ध संकेत 11. चला मैदानाच्या आतमध्ये वेळेचं बंधन असेल. टाइमपास करू नका प्लीज विनंती असेल. नक्कीच सानेगुर्दी स्पोर्ट या संघाने नाणेफेक जिंकले. त्यांचा डिसिजन अजूनपर्यंत पेंडिंग असेल. लवकरात लवकर आमच्यापर्यंत पोहोचवा. 33 धावांचं उद्दिष्ट असेल. एक चांगलं लक्ष घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरले ते म्हणजे हसोबा नगर या संघाच्या माध्यमातून. दोन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये एकंदरीत स्ट्रायकरला निलेशला पाहू शकाल. नॉन स्ट्रायकरला रोहितला आणि गोलंदाजी पॉइंटवर सज्ज झालाय. गोलंदाज पाहिलं तर प्रीतम याला पाहू शकाल. गोलंदाज यार षटकातील पहिला बॉल असेल. पॉवर प्लेचं बंधन नसेल कारण की कुठल्याही प्रकारचं पॉवर प्ले नसेल याची देखील दक्षता घ्या. अप्रतिम स्पर्धा. चांगले डगआउट चांगले कटआउट चांगले बॅनर्स या स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी पाहिलं तर स्लाइड पद्धतीचा फटका पॉईंट धिजरला क्षेत्ररक्षक असेल आणि तत्पूर्वी जर पाहिलं तर एक चिकी सिंगल ऍड केली जाईल. ती म्हणजे निलेशच्या माध्यमातून श्री गणेश केला जातो. टीम एकंदरीत जर पाहिलं तर ऍक्शन स्पोर्ट या संघाचं एक या धावसंख्येने स्टार्ट ऑफ द फाउंडेशन केला जाईल. रोहित एकंदरीत विचार जर केला तर या खेळाडूचा मागच्या वर्षात पाहायला मिळाला नव्हता परंतु आज प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट ज्याप्रमाणे म्हटलं जाते त्याचप्रमाणे रोहितने सातत्याने प्रॅक्टिस केली. आज त्याची वर्णी ऍक्शन स्पोर्ट या संघामधून पाहू शकाल. बॉलवरती यार षटकातील पुढचा बॉल फुलटच बॉल आहे. फटका चांगला कव्हर रिजनला दोन क्षेत्ररक्षक आहे. त्याला बीट करून चेंडू वन बाउन्स चेंडू ओव्हर दी रो चेंडू निघून जाईल. सी मारेचे बार हा आला दर्जेदार चौकार 4 धावा. नक्कीच दिनेश पाटील दीपेश फाउंडेशन यांना विनंती असेल. कटुरी गावातील एक चांगलं व्यक्तिमत्व आहे. त्यांना दादांना विनंती असेल की व्यासपीठावरून स्थानापन्न व्हायचं आहे. प्लीज विनंती असेल की व्यासपीठावरून स्थानापन्न व्हा. अप्रतिम फटका रोहितच्या बॅटमध्ये गुणवत्ता सिद्ध करताना मैदानाच्या आतमध्ये पहा बॅक फुटला गेली जागा म्हणून पंच केला जातोय. क्षेत्ररक्षक असेल बॅकवर्ड स्क्वेअर लागला अप्रतिम क्षेत्ररक्षक होईल. तत्पूर्वी जर पाहिलं तर रोहितच्या बॅटमधून या ठिकाणी एक धाव ऍड केली जाईल आणि या एका धाव्याने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली गेली. ते म्हणजे 6च्या घरामध्ये चेंडू फेकून झालेत आतापर्यंत प्रीतम याच्या गोलंदाजीच्या माध्यमातून ते म्हणजे 3. चला कुठल्याही प्रकारचा मैदानाच्या आतमध्ये टाइमपास करू नका. अप्रतिम स्पर्धा पहा. ज्यावेळेला एकंदरीत आपण 30 ते 40 हजाराची स्पर्धा बघतो त्यावेळेला या ट्रॉफीज पाहायला मिळतात परंतु आज रणजितदादा किने यांच्या माध्यमातून या ट्रॉफीज एक दिवसाच्या क्रिकेट स्पर्धेसाठी आपण पाहू शकाल. अप्रतिम ट्रॉफीज आणि अप्रतिम आयोजन पाहायला मिळते. 6 धावा फटका लगावला गेला. षटकातील पुढचा बॉल गोलंदाज या प्रीतम निलेशसाठी स्विच केला जातो परंतु या ठिकाणी पाहिलं तर फटक्याची निवड अचूकरित्या नव्हती आणि त्याच कारणास्तव जर पाहिलं तर डॉट बॉलची सांगता या मैदानाच्या आतमध्ये केली जाईल. एकंदरीत जर पाहिलं तर रायटी एकंदरीत जर पाहिलं तर चांगली हवा आहे परंतु त्याचप्रमाणे मैदानाच्या आतमध्ये खेळी देखील झाली पाहिजे. पुन्हा एकदा बॉलवरती यार निलेशसाठी ओव्हर दी विकेटने षटकातील पुढचा बॉल. या ठिकाणी पहा सन्मानजनक स्ट्रोक निलेशच्या माध्यमातून पाहायला मिळतात. या फटका चांगला क्षेत्ररक्षक असेल आणि तत्पूर्वी जर पाहिलं तर एक धाव निलेशच्या माध्यमातून ऍड केली जाईल आणि या एक धावेने संघाचा धावफलक जाऊन पोहोचेल. ते म्हणजे 7 धावा 5 चेंडू फेकून झाले तर एकंदरीत 33 धावांचा पाठलाग करत असताना 5 सुरुवात एकंदरीत जर पाहिले तर चांगली करून दिली निलेश आणि रोहितच्या माध्यमातून रोहितच्या बॅटमधून एक चौकार आला आणि तिथून जर पाहिले तर अप्रतिम कमबॅक केले जाते. गोलंदाजच्या माध्यमातून प्रीतम षटकातील शेवटचा बॉल. या ठिकाणी पहा इन्साइडवर खेळण्याचा प्रयत्न परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक असतील डीप मधून पुढे सरसावतील तोपर्यंत रोहितच्या माध्यमातून दुसरा धावेचा कौल डेफिनेटली या ठिकाणी 2 धावा सहज कंप्लीट केल्या जातील आणि अशा रीतीने पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झालाय.
33 धावांचा पाठलाग करत असताना बिनबाद नाबाद जिंदाबाद एकंदरीत टीम ऍक्शन स्पोर्ट या संघाची धावसंख्या पोचली गेली ती म्हणजे 9व्या धावसंख्येवर घेऊया डीजे ब्रेक. ऐकूया डीजे युवराजच्या माध्यमातून एक सुरेख सॉंग. आज समाज सेवक दमदार मनान दिलदार समाज सेवक दमदार मनान दिलदार आमचा रणजित केनी दादा आमचा रणजित केनी दादा आमचा रणजित केनी दादा आगीची तलवार आमचा रणजित केनी दादा आगीची तलवार आमचा रणजित केनी दादा आगीची तलवार. वेलकम बॅक सर्वांचं सहर्ष स्वागत. 33 धावांचा पाठलाग करत असताना आता मात्र 9वी धावसंख्या धावफटका लगावायला गेल्यात. इथून चार्जेबल होणं गरजेचं असेल कारण की धाव्या बऱ्याच करायच्या आहेत. इथून देखील बरोबर यार सॉफ्ट हँड फटका चांगला जर पाहिजे तर निलेशला माहित आहे इथून जर सिंगल डबल मैदानाच्या आतमध्ये सातत्याने चालू राहिलं शेवटच्या षटकात जरी 10 ते 11 धावा आल्या तरी डेफिनेटली आम्ही चेस करू शकतोय. अप्रतिम फलंदाजी निलेश आणि रोहितच्या माध्यमातून सिंगल डबलवर जास्तीत जास्त फोकस करताना दिसतोय. पुन्हा एकदा निलेशच्या बॅटमधून एक धाव आली एका धावेने संघाचा धावफटक जर पोहोचेल ते म्हणजेच 10च्या घरामध्ये 10 धावा धावफटकावर लगावला गेला. 17 चेंडू इथून देखील बाकी असतील 23 धावा कराव्या लागतील. बोलतो यार पुढचा बॉल पुढे एकदा तास फटका कव्हर झाला क्षेत्ररक्षक असेल पुढे सरसावेल तोपर्यंत जर पाहिलं तर एक धाव कंप्लीट केली जाते दुसऱ्या धाव प्रयत्न केला जाईल परंतु नाही. या ठिकाणी ऑन द क्रीज रोहित व्यवस्थित पोहोचला जातोय आणि अशा रीतीने एक धावने संघाचा धावफटक अजून देखील जाऊन पोहोचेल ते म्हणजे 11च्या घरामध्ये. नक्कीच अप्रतिम टेलिकास्ट केले जाते जेटीसी लाईव्हच्या माध्यमातून सुरेख या ठिकाणी टेलिकास्ट केले जाते. युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून हे चॅनल आपण पाहू शकाल. बरोबर यार षटकातील पुढचा बॉल पाहायला मिळेल. धावसंख्या पोचली गेली ती म्हणजे 11च्या घरामध्ये चेंडू फेकून झाले ते म्हणजे आतापर्यंत 2. बरोबर यार या ठिकाणी पहा क्रिकेटचं सौंदर्य स्पष्ट करणारा फटका परंतु या ठिकाणी क्षेत्ररक्षक असेल आणि अशा रीतीने धक्का क्रमांक 1 लगावला जाईल. टीम ऍक्शन स्पोर्ट जुचेंद्र संघाला निलेशच्या माध्यमातून धावसंख्या 11 असताना लगवलेला पहिला धक्का. घेऊया डीजे ब्रेक देऊया डीजेला संधी. रणजित किनीचा गाजतय नाव आमचे दादाचं गाजतय नाव रणजित किनीचा गाजतय नाव आमचे दादाचं गाजतय नाव गाजतय नाव आमचे दादाचं गाजतय नाव रणजित किनीचा गाजतय नाव आमचे दादाचं गाजतय नाव. हे जनक भोईर भावेश पाटील केतन भोईर साथीदार जनक भावेश साथीदार केतन भोईर साथीदार हार प्रशांत म्हात्रे विलास पाटील नेहमी पाठीशी ते खंबीर धन्यवाद डीजे. वेलकम बॅक सर्वांचं सहर्ष स्वागत. आकाश हा नवीन फलंदाज पाहायला मिळतोय. इथून चांगली बॅटिंग करावी लागेल कारण की संघ थोडासा अडचणीत आहे. 11 धावसंख्या धावफटकावर लगावल्या गेल्यात. या ठिकाणी पहा सबमरीन डिलिव्हरी या ठिकाणी कमबॅक केला जाते. पहा विकेट घेतली तिथून जर पाहिलं तर कॉन्फिडन्स लेवल गोलंदाजाचं वाढलं जाते आणि त्यानंतर जर पाहिलं तर सुपर प्लायन लेंथ या ठिकाणी डॉट चेंडूची सांगता केली जाईल. आतापर्यंत चेंडू फेकलेत ते म्हणजे किसनच्या माध्यमातून ते म्हणजे 4 अप्रतिम गोलंदाजी. आतापर्यंत 2 धावा खर्च करत 1 विकेट देखील प्राप्त केली 1 डॉट चेंडू या मैदानावर चांगली गोलंदाजी. पुढचा बॉल मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये या ठिकाणी झेल घेण्याची शक्यता होईल परंतु झेल झाली ड्रॉप. पहा या ठिकाणी थोडस निर्णय चुकीचा होता आणि परंतु दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल. विकेट असेल का तर नाही. या ठिकाणी एकच धाव कंप्लीट केली जाईल. एक या धावसंख्येने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजे 12च्या घरामध्ये 12 धावा या धावफटकावर लगावल्या गेल्या. 33 धावांचा एक उद्दिष्ट घेऊन सज्ज झाला होता तो टीम म्हणजे हसोबा नगर या संघाच्या माध्यमातून आणि आतापर्यंत 12 ही धावसंख्या धावफटकावर लगावली गेली. 5 चेंडू फेकून झालेत. अजून देखील 1 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी असेल. 13 चेंडू 21 धावा राहिलेलं मॅचचं समीकरण आपल्याला पाहायला मिळते.
बरोबर यार षटकातील शेवटचा बॉल या ठिकाणी पहा सबमरीन डिलिव्हरी टप्पा पडल्यानंतर सरळ निघून जातो इस्टेकच्या हातामध्ये डॉट बॉलची सांगता या ठिकाणी केली जाईल आणि अशा रीतीने षटकाचा खेळ संपन्न झालाय. आतापर्यंत धावसंख्या पुसली गेली ती म्हणजे 12च्या घरामध्ये 33 धावांचं मापक लक्ष होतं. पाण्याची व्यवस्था मैदानाच्या आतमध्ये करायची आहे. 12 चेंडू आणि 21 धावा राहिलेल्या मॅचचं समीकरण 12 मध्ये 21 कुठला संघ विजय होईल. एका बाजूला हसोबानगर तर दुसऱ्या बाजूला ऍक्शन स्पोर्ट घेऊया डीजेला संधी आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. माणूस की त्याची लयच भारी दोस्तांवर आई जीव भाव माणूस की त्याची लयच भारी दोस्तांवर आई जीव भाव रणजित किनीचं गाजतय नाव आमचे दादाचं गाजतय नाव रणजित किनीचं गाजतय नाव आमचे दादाचं गाजतय नाव गाजतय नाव आमचे दादाचं गाजतय नाव रणजित किनीचं गाजतय नाव आमचे दादाचं गाजतय चंद्रवाला दादाच्या नावाचा आहे बोलबाला दादाच्या नावाचा आहे बोलबाला दादाच्या नावाचा आहे बोलबाला दादाच्या नावाचा आहे बोलबाला हे अशी ही जोडी आहे दोघांची म्हणून दादा फेमस झाला म्हणून दादा फेमस झाला म्हणून दादा फेमस हे चंडिकाईच्या आशीर्वादानं सुखी आहे सारगाव चंडिकाईच्या आशीर्वादानं सुखी आहे. धन्यवाद डीजे. राहिलेलं मॅचचं समीकरण आतापर्यंत धावसंख्या पुसली गेली ते म्हणजे 12च्या घरामध्ये 1 विकेट देखील गमावले. येणारे 12 चेंडू 21 धावा राहिलेलं मॅचचं समीकरण आपण पाहू शकाल. नवीन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो तो म्हणजे विनोद आणि स्ट्राईकला बॅटर आता पाहायला मिळेल तो म्हणजे आकाशला पाहू शकाल. 12 चेंडू 21 धावा कुठला संघ विजय होईल हे देखील पाहायचं गेले. दोन्ही संघांना ऑल द बेस्ट. आजच्या दिवसातील पहिला सामना या स्पर्धेच्या माध्यमातून पाहू शकाल. बरोबर ते या स्टेप आउट झाले. डाऊन फटका चांगला क्षेत्ररक्षक असेल या ठिकाणी चांगला झेल सौरभच्या माध्यमातून पकडला जातोय. संपला मैदानाच्या आतमध्ये फलंदाज आकाशचा खेळ एक अप्रतिम झेल या ठिकाणी पाहायला मिळेल सौरभच्या माध्यमातून आणि आकाशला परत डगआउटच्या दिशेने धावसंख्या 11 असताना पालघर जिल्ह्यात आणि वसईत शिवसेनेचा अभिमान पालघर जिल्ह्यात आणि वसईत अग्रसेनेचा स्वाभिमान आमचा मोहन पाटील भाऊ बल्लाय साऱ्या दोस्तांची जान आमचा मोहन पाटील भाऊ बल्लाय साऱ्या नक्कीच निशांत नवीन बॅट्समन आपल्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. एकंदरीत संघ थोडासा अडचणीत पाहायला मिळतो. 12 धावसंख्या धावफटकावर लगवायला गेल्यात. आतापर्यंत जर पाहिलं तर 2 विकेट्स देखील गेलेत. टीम ऍक्शन स्पोर्ट यांच्या माध्यमातून 33 धावांचं उद्दिष्ट आहे. आतापर्यंत 12 धावा धावफटकावर लगवायला गेल्या. 2 विकेट्स देखील गेल्यात. इथून 11 बॉल करावे लागतील त्या म्हणजे 21 धावा 11 चेंडू 21 धावा राहिलेल्या मॅचचं समीकरण. या पुढचा मॅच आपण पाहू शकाल तो देखील चुरशीचा मॅच पाहायला मिळेल. या ठिकाणी पहा एक आगळा वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न डीप मधून चेंडू पुढे सरसावेल. तो जर पाहिलं तर बॅकवर्ड स्कोर लेग क्षेत्ररक्षक पुढे सरसावेल. फेकी खराब बॅकिंग चांगली होईल का तर यस डेफिनेटली या ठिकाणी बॅकिंग चांगली केली जाते. या ठिकाणी तर पाहिलं तर निशांच्या बॅट मधून या ठिकाणी 2 धावा येतील. या 2 धावाने संघाचा धावफलक जाऊन पोहोचेल ते म्हणजे एकंदरीत जर पाहिलं तर 14 या धावसंख्येवर 14 रन्स ऑन दी बोर्ड. 2 चेंडू फेकून झालेत. पहा विनोदने पहिल्याच चेंडूवर कमबॅक केले विकेट घेतली त्यानंतर 2 धावा आल्या. नक्कीच निशाला देखील माहित आहे की संघ थोडासा अडचणीत आहे. सिंगल डबल एक मोठा फटका आला तर इथून आम्ही मॅच बनवू शकतोय आणि त्याचप्रमाणे त्याची खेळी मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल. चला प्रत्येक बॉलवर फिल्डिंग लावू नका प्लीज विनंती असतील. बोलत असते यार षटकातील पुढचा बॉल
8 ते 10 पावलांचा रनअप घेऊन सज्ज झालाय गोलंदाज विनोद. पुढचा बॉल जर पाहिला तर फटका चांगला कव्हर रिझनला सौरभ असेल, वेगाने फेकी होईल, परंतु या ठिकाणी यष्टीरक्षक काय घडेल मैदानाच्या आतमध्ये, तर यस विकेट या ठिकाणी जाईल आणि फलंदाज बाद होईल, तो म्हणजे निशानला परतावं लागेल डगआउटच्या दिशेने. दुसरी धाव घेताना फलंदाज होईल बाद, एकच धाव या ठिकाणी ऍड केली जाईल आणि या एका धावेने संघाचा धावफलक घेऊन पोहोचेल, ते म्हणजे 15च्या घरामध्ये. आतापर्यंत 3 विकेट्स गमावल्यात, 15 धावा धाव फटकावर लगावल्यात, 9 चेंडू 18 धावा राहिलेल्या मॅचचं समीकरण घेऊया डीजे ब्रेक, किंवा डीजेला संधी लगेच येऊया. त्यांचा वाढदिवस येतो, तू चंद्र गावात क्रिकेट सामने तो भरवितो. समाजानं सर्व एकत्र घेऊन घेतलंय भगवनी शान. समाजानं सर्व एकत्र घेऊन हाती घेतलंय भगवनी शान. आमचा मोहन पाटील भाऊ बनलाय साऱ्या दुकानची जान. आमचा मोहन पाटील भाऊ. वेलकम बॅक सर्वांचं सहर्ष स्वागत. आतापर्यंत धावसंख्या पोचली गेली 33 धावांचा पाठलाग करत असताना टीम ॲक्शन स्पोर्ट या संघाची, ते म्हणजेच 3 गडी बाद 15 ही धावसंख्या धाव फडकावर लगावली गेली. 33 धावांचं उद्दिष्ट होतं. राहिलेलं मॅचचं समीकरण 9 चेंडू 19 एकंदरीत जर पाहिलं तर 18 धावा. या ठिकाणी निखिल खन्ना नवीन फलंदाज पाहायला मिळतो. सौरभच्या माध्यमातून थोडी चुकी झाली, चुकीला माफी नसेल. एक धाव या ठिकाणी डोकोदुखी ठरू शकते शेवटच्या क्षणी. आणि या ठिकाणी जर पाहिलं तर चिकी या ठिकाणी जर पाहिलं तर 1 ही धाव होती, परंतु या ठिकाणी थोडीशी मिस फंबल होते. तिथून जर पाहिलं तर निखिल खन्नाच्या बॅटमध्ये येत्या 2 धावा आणि या 2 धाव्याने संघाचा धावफलक जाऊन पोहोचेल, ते म्हणजे 17 धावसंख्येवर चेंडू फेकून झाले, ते म्हणजे 4. अजून देखील 2 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी असेल. 8 चेंडू आणि येणारे 8 चेंडू मध्ये 16 धावा. राहिलेल्या मॅचचं समीकरण स्विच हिट केला जातोय, परंतु या ठिकाणी निखिल खन्ना एक चुकीचा फटका, बेजबाबदार फटका आणि तिथून जर पाहिलं तर डॉट बॉलची सांगते या मैदानाच्या आतमध्ये केली जाईल. या ठिकाणी जर पाहिलं तर स्विच हिट ज्यावेळेला तुम्ही खेळता त्यावेळेला तुमचं बॉडी बॅलन्स व्यवस्थित असायला पाहिजे, तेव्हा तो फटका कन्वर्ट होऊ शकतो. परंतु या ठिकाणी डॉट बॉल. धावसंख्या पुसली गेली, ते म्हणजे 17चा कचरा टीम जर पाहिलं तर कोणावर दिसेल शेवटच्या सनी पाहायला मिळेल. या ठिकाणी फटका चांगला आहे, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक असेल डीप मधील, तत्व जर पाहिलं तर 1 धाव कंप्लीट केली जाईल, दुसऱ्या धावाचा प्रयत्न होईल आणि वेगाने 2 धावा सहजरित्या कंप्लीट केल्या जातील. आणि पुढे एकदा निखिलच्या बॅटमध्ये येतील 2 धावा. या 2 धावांनी संघाचा धावफलक जाऊन पोहोचेल, ते म्हणजे 19 धावा या धाव फटकावर लगावल्या गेल्यात. आता येणारे बॉल असतील ते म्हणजे 6 आणि कराव्या लागतील, त्या म्हणजे 14 धावा. आतापर्यंत 18 चेंडूचा खेळ झाला, 19 धावा या धाव फटकावर लगावल्या गेल्यात. 6 चेंडू 14 धावा राहिल्या मॅचचं समीकरण घेऊया डीजे ब्रेक, डीजे युवराजला संधी आणि लगेच येऊया मैदानाच्या दिशेने. हे साऱ्यांच्या काळसाठी तो झटला, न्यायासाठी पेटून उठला, न्यायासाठी पेटून उठला, न्यायासाठी पेटून उठला. होणार नाही जनता गुटला, मनाचा सलाम त्याला. 6 चेंडू 14 धावा अजून देखील नक्कीच जिंकण्यासाठी 33 धावांचं उद्दिष्ट आहे. आतापर्यंत धाव झाले ते म्हणजे 19, इथून देखील 6 चेंडू 14 धावा. 19 6.
नक्कीच लक्षात ठेवूया. तिसरी धाव घेत निशांत तिसऱ्या चेंडूवर आउट झाला, त्याने एक धाव करून तो बाद झालाय. म्हणजे या षटकामध्ये 7 धावा आल्या टोटली. 19 धावसंख्या धावफटकार लगावली. आता मात्र नक्कीच म्हणून सांगतो 12वा प्लेअर तुमचा प्रतिनिधी आहे तो जरा असा नक्कीच एकंदरीत धावसंख्या पुसली गेली ती म्हणजे 19च्या घरामध्ये राहिलेल्या मॅचचं समीकरण 6 चेंडू आणि 14 धावा. कुठला संघ विजय होईल? एका बाजूला असोबा नगर, दुसऱ्या बाजूला पाहिलं तर टीम एक्सचेंज स्पोर्ट. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा. सौरभ चांगली फलंदाजी, चांगलं क्षेत्ररक्षण त्याच्या माध्यमातून झालं, परंतु आता मात्र चांगली गोलंदाजी करावी लागेल. 6 चेंडू 14 धावा. षटकातील पहिला बॉल ऑन साइडला फटका चांगला. तत्पूर्वी जर पाहिलं तर कावकर्ण क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक असेल, डीप मधून पुढे सरसावेल तोपर्यंत रोहितच्या बॅटमध्ये वेगाने 2 धावा कमी केल्या जातील. आता मात्र जास्तीत जास्त खन्नाला स्ट्राईक देणं हे देखील गरजेचं असेल. नक्कीच या ठिकाणी 2 धावा ऍड केल्या जातील. 2 धावांनी संघाचा धावफलक जाऊन पोहोचेल ते म्हणजे एकंदरीत जर पाहिलं तर 21 या धाव संख्येवर 21 धावा या धाव फटकावर लगावला गेला. तर एकंदरीत जर विचार केला तर 5 चेंडू 12 धावा राहिलेलं मॅचचं समीकरण एक मोठा फटका मॅच मध्ये येण्याची एकंदरीत विचार असेल का हे देखील पाहायचे गेले. 5 चेंडू 12 धावा. गोलंदाज तयार. सौरभला पाहू शकाल. स्ट्राईकला बॅटर रोहित, नॉन स्ट्राईक एंडला निखिल खन्ना. चला प्रत्येक चेंडूवर फील्ड सेटअप करू का प्लीज विनंती असेल. गोलंदाज तयार. षटकातील पुढचा बॉल. 5 चेंडू 12 धावांची राहिलेली मॅचचे समीकरण. या ठिकाणी पहा काय घडले मैदानाच्या आतमध्ये हे देखील लगेचच आमच्याकडे डिसिजन पंचांचा येईल. एस्टनच्या वरतून चेंडू निघून गेलाय का? तर यस डेफिनेटली या ठिकाणी बाईच्या स्वरूपात एक डाव ऍड केली जाईल. एका धावाने संघाचा धावफलक जाऊन पोहोचेल. पहा एक एक धाव इथून महत्वाची असेल कारण की धावांचा डोंगर बराच आहे. 22 धावा धावफटकावर लगावला गेलाय. तर अजून देखील 4 बॉल शिल्लक असतील. 11 धावा कराव्या लागतील. एक मोठा फटका मॅचचं समीकरण रंगरूप बदलून टाकेल. 4 चेंडू 11 धावा. एक मोठा फटका निखिल खन्नाच्या बॅट मधून मॅचचं समीकरण ऑल इन वन बदलून टाकेल. काय घडेल मैदानाच्या आतमध्ये? बॉल तयार. या ठिकाणी निखिल खन्नाच्या बॅट मधून निघालेला किती धाव्यांसाठी फटका असेल? क्षेत्ररक्षक आहे. कॅचेस विन द मॅचेस. चेंडू 1 बाउन्स ओव्हर 0. चेंडू निघून जाईल सी मारेचे पार. इट्स आउट ऑफ दी पार्क. 4 धाब्यांकरिता चौकार पा. कॅच सुटली की मॅच सुटली. कॅचेस विन द मॅचेस. कम ऑन डीजे. आशीर्वाद आहे त्याच्या शिरावर. चंडीगाईचा आशीर्वाद आहे त्याच्या शिरावर. आमचा रंजित केनी दादा, आमचा रंजित केनी दादा, आमचा रंजित केनी दादा आगीची तलवार. आमचा रंजित केनी दादा आगीची तलवार. आमचा रंजित केनी दादा आगीची. कॅच सुटलाय का मॅच सुटलाय हेच पाहायचं गेले कारण की चौकार येतोय. आता मात्र राहिलेलं समीकरण 3 चेंडू 7 धावा. कुठला संघ होईल? आतापर्यंत जर पाहिलं तर धावसंख्या पोहोचली गेली ती म्हणजे 26च्या घरामध्ये राहिलेलं समीकरण 3 चेंडू 7 धावा. एका बाजूला टीम जर पाहिलं तर एक्शन स्पोर्ट जुचंद्र, विरुद्ध जर पाहिलं तर हसोबा नगर. दोन्ही संघाला ऑल द बेस्ट. पहिलाच मॅच या स्पर्धेमधील अतिशय दर्जेदार स्पर्धेचं आयोजन नीटनेटकं नियोजन पाहायला मिळते. ऑल इज वेल या स्पर्धेच्या माध्यमातून पुन्हा एकदा जेटी सलाईच्या माध्यमातून जुळले गेलेले प्रेक्षक वर्ग त्यांचे देखील सहर्ष स्वागत. 3 चेंडू 7 धावा राहिलेलं मॅचचं समीकरण. आतापर्यंत सौरभच्या माध्यमातून चांगली कामगिरी राहिली परंतु आता सिद्ध करावे लागेल कारण की 3 चेंडू 7 धावा या प्रतिस्पर्धी संघाला रोखाव्या लागतील आणि निखिलला चांगली बॅटिंग करावी लागेल मैदानाच्या आतमध्ये. खन्ना इज बॅक होईल का? षटकातील पुढचा बॉल लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे. विनोदला बीट करून चेंडू निघून जाईल सी मारेचे पार. 1 बाउन्स ओव्हर 0. पुढे एकदा बॅक टू बॅक निखिल खन्नाच्या बॅट मधून निघालेले हे 2 चौकार 4. गेला नाही कधी भेद भाव. दादाचा आमचे बोला स्वभाव. दादाचा आमचे बोला स्वभाव. दादाचा आमचे बोला स्वभाव. या ठिकाणी पहा गेम चेंजर परफॉर्मन्स राहिला तर म्हणजे खन्नाच्या माध्यमातून आतापर्यंत 2 चेंडू 2 चौकार आहेत. अप्रतिम चेंडू शिल्लक असतील ते म्हणजेच 2 करावे लागतील ते म्हणजे 3 धावा.
इथून जर एक फटका मोठा आला तर नक्कीच डेफिनेटली या ठिकाणी चांगली बॅटिंग निखिलच्या माध्यमातून सातत्याने पाहू शकाल. ज्या ज्या वेळेला संकट येते अक्षय स्पोर्ट जुचंद्र संघावर त्यावेळेला संकट मोचक म्हणून उभा राहतो तो म्हणजेच निखिल खन्नाला पाहू शकाल. आता मात्र येणारे चेंडू असतील शिल्लक ते म्हणजेच 2 धावा कराव्या लागतील त्या म्हणजेच 2 चेंडू 3 धावा. पहिलाच मॅच अतिशय दर्जेदार पाहायला मिळतोय. या पुढचा सामना देखील चांगला पाहायला मिळेल. संकेत 11 विरुद्ध असेल टीम साने गुरुजी स्पोर्ट जुचंद्र. 2 चेंडू 3 धावा. यावेळेला काय झालंय डेफिनेटली पंच इशारा करतील की वाईड बॉल असेल. आता मात्र जर पाहिलं तर चेंडू शिल्लक असतील ते म्हणजेच 2 करावे लागतील ते म्हणजे 2 धावा. मॅच कुठे होता कुठे आला हे पाहायचं गेलं. अप्रतिम गोल या ठिकाणी जर पाहिलं तर बॅटिंग निखिलच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये केली जाते. आतापर्यंत जर पाहिलं तर 5 चेंडू 12 धावा करत नाबाद खेळी 2 चौकार त्याच्या बॅटमध्ये येताना दिसतात. अप्रतिम खेळी. नक्कीच विलास पाटील नाना त्यांच्या माध्यमातून सन्मान चिन्ह नक्कीच मॅन ऑफ द मॅच त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी देण्यात आले. विलास पाटील नाना यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. आणि पाण्याची व्यवस्था एवन जोडी म्हणजे नक्कीच समीर घरत आणि सुदामा गावडे एवन जोडी यांच्या माध्यमातून पाण्याची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आली. 2 चेंडू 2 धावा. कुठला संघ विजय होईल एका बाजूला असोबानगर तर बॅटिंग करणारा संघ जर पाहिलं तर एक्सचेंज स्पोर्ट जुचंद्र संघ. दोन्ही संघांना ऑल द बेस्ट. 2 चेंडू 2 धावा. या ठिकाणी काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये पंच वरतील वाईट बॉलची खून केली जाईल आणि अशा रीतीने जर पाहिलं तर आता मात्र काय घडेल मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र चेंडू शिल्लक असतील ते म्हणजेच 2 आणि धावा कराव्या लागतील त्या म्हणजे फक्त आणि फक्त 1. ती कॅच सुटली तिथून आला चौकार. त्यानंतर निखिल खन्नाचा कॉन्फिडन्स लेवल वाढला आणि तिथून पुन्हा एकदा त्या बॅटमध्ये येतोय चौकार. म्हणजे एकंदर विचार जर केला तर अप्रतिम या ठिकाणी जर पाहिलं तर कमबॅक केलाय तो म्हणजे टीम ॲक्शन स्पोर्ट जुचंद्र या संघाने. एकंदरीत आशा सोडली होती ॲक्शन स्पोर्ट या संघाने आता धावा होणार नाही आहेत परंतु तो चौकार गेला लॉंग ऑफ वरून निघून तिथून जर पाहिलं तर मॅच मध्ये कमबॅक केला. 2 चेंडू 1 धाव. आणि अशा रीतीने जर पाहिलं तर फटका चांगला आहे त्या ठिकाणी डायरेक्ट हिट जर झाला असं विकेट झाला असता परंतु अशा रीतीने टीम ॲक्शन स्पोर्ट जुचंद्र संघ विजय होतोय आणि कॉंग्रॅच्युलेशन ॲक्शन स्पोर्ट जुचंद्र. हार्ड लक पाहत एक चुकी ही किती डोके ठरू शकते. स्पर्धेतून बाहेर फेकला जातोय तो म्हणजेच हसोबानगर संघ. लगेच चला मैदानाच्या आतमध्ये साने गुरुजी स्पोर्ट्स संघाने प्रथम जिंकून क्षेत्ररक्षण घेतलं. बॅटिंग करावं लागेल. संकेत 11 गिव डीजेचं सॉन्ग ऐकू एक समुद्र संगीत लगेच. गरिबांच्या मदतीसाठी पाठीची गंभीर आमचा रंजित केनी दादा आमचा रंजित केनी दादा आमचा रंजित केनी दादा आगीची तलवार आमचा रंजित केनी दादा आगीची तलवार आमचा रंजित केनी दादा आगीची तलवार आमचा रंजित केनी दादा आगीची तलवार. नक्कीच मॅन ऑफ द मॅच नो डाऊट वन अँड ओनली निखिल खन्ना. 13 धावा करत 1 विकेट देखील त्यांनी प्राप्त केला. मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी संपादित केला जाईल निखिल खन्नाला. लगेच या व्यासपीठाच्या समोर यायचं आहे.